एकदा ही आवळा कँडी तुम्ही घरी केली ना, परत परत करणारच. गॅरंटी देऊन सांगते. हो, गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली. नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एकदम अशी हेल्दी आवळा कँडी घरी कशी करायची ते बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. तर सर्वात पहिली की नाही आवळा कँडीचा तुम्ही आवाज ऐका. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. तर सर्वात पहिली इथं मी काय केले, 1.5 किलो आवळे घेतलेले आहेत. हे आवळे की नाही मी मीडियम साईजचे घेतलेले आहेत आणि स्वच्छ एका पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आवळे. आता हे आवळे आपल्याला काय करायचे, उकळून नाही घ्यायचे, आपल्याला स्टीम द्यायची, वाफ द्यायची आवळ्याला. त्याकरता काय करायचं, गॅसवर कढई ठेवली मी. त्या कढईमध्ये की नाही 2 ते 3 ग्लास पाणी ॲड करायचं पहिले. आणि पाणी ॲड केलं ना, त्यावर आपल्याला एक चाळणी ठेवायची. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने. आता मी काय केले, त्यावर एक चाळणी ठेवून घेतली आणि त्या चाळणीवर की नाही आपल्याला जे आवळे आपण धुतलेले आहेत ना, ते पूर्ण आवळे की नाही ठेवून द्यायचे आणि 15 मिनिटाकरता की नाही स्टीम द्यायची. जोपर्यंत त्या आवळ्याच्या कळ्या की नाही साईडला होत नाहीत तोपर्यंत आपल्याला स्टीम द्यायची. एकूण 15 मिनिट लागतात. मला पण 15 मिनिटच लागलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी आवळे त्या चाळणीवर ठेवून घेतलेले आहेत. आता छान प्रकारे की नाही मी स्टीम देऊन घेते आवळ्याला. वरती आपल्याला झाकण देऊन ठेवायचं, जेणेकरून की नाही आपली वाफ की नाही बाहेर आली नाही पाहिजे. पूर्णपैकी ती वाफ आपल्या आवळ्याला लागली पाहिजे त्याकरता. आता मी 15 मिनिटानंतर चेक करते. आता तोपर्यंत मी काय करते, आता आपल्याला ही जी आवळा कँडी की नाही एकदम हेल्दी आवळा कँडी करायची. त्याकरता इथे मी काय केले, अर्धा किलो खडी साखर घेतली. आता प्रमाण एकदम परफेक्ट आहे. 1.5 किलो आवळे घेतले तर आपल्याला अर्धा किलो खडी साखर घ्यायची. आता ही खडी साखर की नाही मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता त्यामधले आपल्याला 3 टेबलस्पून खडी साखर पहिले साईडला काढून ठेवायची. एकदम शेवटला लागणार आहे ते पावडर आपल्याला. तर आता तुम्ही बघू शकता मी 3 टेबलस्पून साखर साईडला काढून आता मी की नाही ती साखर साईडला ठेवून देते. आणि जी मिक्सरमधली जी साखर आहे ना, ती आपल्याला की नाही आवळा कँडीमध्ये टाकण्याकरता लागणार आहे. आता ही साईडला ठेवून देते. आता अशा प्रकारे मी साखर पण साईडला ठेवून दिलेली आहे. आता 15 मिनिट झालेले आहेत. आता मी आवळे चेक करून घेते. तुम्ही बघू शकता छान प्रकारे आवळे आपले शिजलेले आहेत. आवळ्याला छान स्टीम बसलेली आहे. मी हाताने करण्याचा प्रयत्न केला पण आवळे खूप गरम आहेत. त्याकरता तुम्ही ही प्रोसेस एकदम सावकाश करा. आता तुम्ही बघू शकता थोड्या वेळ मी की नाही आवळे थंड होण्याकरता ठेवले. जास्त थंड पण होऊ द्यायचे नाही आपल्याला, नाहीतर नंतर प्रॉब्लेम येतात आवळे आपल्याला साईडला त्या बियातून करायला. तर आता अशा प्रकारे आपल्याला कळ्या की नाही साईडला काढून घ्यायच्या आणि बी साईडला करायचं. सेम अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता किती इझिली आपल्याला त्या आवळ्याच्या कळ्या साईडला झालेल्या आहेत. परत मी एक करून दाखवते. सेम अशाच पद्धतीने तुम्हाला बिया साईडला करून घ्यायच्या आहेत. आता पूर्ण मी आवळे की नाही त्या आवळ्यामधल्या बिया साईडला काढून घेतलेल्या आहेत आणि आवळ्याच्या कळ्या की नाही त्या साईडला केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता त्या बिया पण मी साईडला टाकून दिलेल्या आहेत. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हे बघा, बिया साईडला काढून घेतल्या मी. आता हे आवळे की नाही आपल्याला काय करायचं आहे, की मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं पहिले, कारण की आपल्याला मिक्स करायला की नाही सोपं जाईल त्याकरता. तर इथं मी काय केलं, मोठं भांडं घेतलं. मी मोठं एक टोपलं घेतलं आणि त्या टोपल्यामध्ये की नाही ते पूर्ण आवळ्याच्या जे बिया काढलेल्या कळ्या आहेत ना, त्या टाकून घेतल्या त्या टोपल्यामध्ये. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं, जी खडी साखर आपण मिक्सरमध्ये फिरवली होती ना, ती पूर्ण खडी साखर की नाही त्यामध्ये मिक्स करून घ्यायची छान प्रकारे. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने खडी साखर टाकून द्या आणि छान प्रकारे की नाही एका चमच्याच्या मदतीने की नाही मिक्स करून घ्या. आता तुम्ही बघू शकता मी छान प्रकारे की नाही मिक्स करून घेते आवळे. आता हे जे आवळे आहेत ना आपले एकदम नॉर्मल गरम आहेत. त्यांनी काय होईल की आपली साखर लवकर मेल्ट होईल. तुम्ही बघू शकता आता मी छान मिक्स करून घेते. एकदम हेल्दी अशी आपली आवळा कँडी घरी तयार करू शकता तुम्ही. आता तुम्ही बघू शकता छान प्रकारे की नाही साखर आवळ्यामध्ये मिक्स झालेली आहे. तुम्हाला थोडं व्हिडिओमध्ये ते साखरेचं पाणी झालेलं पण दिसत असेल, कारण की आपले जे आवळे आहेत ना नॉर्मल गरम होते त्याकरता. आता मी हे छान मिक्स करून घेतलं. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं, मेन इन्ग्रेडियंट ॲड, ते म्हणजे लिंबाचा रस. आता इथं आपल्याला काय करायचं, 2 टेबलस्पून की नाही लिंबाचा रस त्या आवळ्या कँडीमध्ये ॲड करून द्यायचा आणि छान प्रकारे मिक्स करायचा. आता त्या लिंबाचा रस टाकल्याने काय होईल, एक तर आपली आवळा कँडी तुरट होणार नाही
आणि छान चटपटी होणार आणि पांढरी शुभ्र होणार. त्याकरता की नाही लिंबाचा रस टाकायचा म्हणजे टाकायचाच. आता ही जी आवळा कँडी आहे ना, मी सकाळी 11 वाजता केलेली आहे. त्याकरता की नाही आपल्याला 2 दिवस ही आवळा कँडी की नाही त्या साखरेच्या पाण्यामध्ये भिजत घालायची आणि 8-8 घंट्याला की नाही हलवत राहायचं आपल्याला. म्हणजे आवळा कँडी की नाही त्या पाण्यामध्ये छान प्रकारे मुरल्या जाईल त्याकरता. आता हे दुसरा दिवस आहे. आता परत मी छान मिक्स करून घेते आणि परत की नाही झाकण देऊन ठेवते. तिसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, ही आवळा कँडी की नाही त्या साखरेच्या पाण्यातून अलग करून घ्यायची आणि उन्हाला वाळत घालायची. आपल्याला पूर्ण 1 दिवसाचं ऊन द्यायचं ही आवळा कँडी वाळवण्याकरता. जास्त वाळू द्यायची नाही आपल्याला. नॉर्मल सुकली पाहिजे आवळा कँडी, तेवढी आपल्याला ऊन द्यायचं. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे की नाही मी त्या साखरेतून की नाही ते जे साखरेचं पाणी आहे ना, त्यामधून की नाही ती कँडी काढून घेते. छान प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला त्या कँडीचं आणि डायरेक्ट आपल्याला उन्हाला टाकायची ही कँडी. ही सावलीमध्ये शक्यतो तुम्ही वाळू नका घालू कँडी, एकदम चिपचिपी राहती. त्याकरता तुम्ही ऊनच द्या. आता तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये की नाही मी पूर्ण आवळा कँडी काढून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ दाखवते. मी उन्हामध्ये टाकली तेव्हा कँडी कशी होती आणि ड्राय झाल्यानंतर कशी झाली ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी कँडी की नाही त्या चासणीतून त्या साखरेतून साईडला काढून घेतलेली आहे त्या पाण्यातून. आता तुम्ही बघू शकता आता मी चासणी की नाही उन्हाला वाळत घालणार आहे. आता हे जे आपल्याला जी साखरेचं पाणी उरलं ना, तुम्ही त्यामध्ये मुरुंबा पण करू शकता आवळ्याचा किंवा तुम्ही तक्कू पण करू शकता आवळ्याचा. तुम्ही बघू शकता आता हे पाणी की नाही मी साईडला ठेवून ठेवलेलं आहे. आता मी नंतर त्याची रेसिपी करणार आहे. आता ही जी आवळा कँडी की नाही मी उन्हाला वाळत घातलेली आहे. आता तुम्ही ते पण बघा किती छान प्रकारे आपल्याला अशाच एका कपड्यावर की नाही कँडी वाळू घालायची नाही. एकदम मोकळी मोकळी घालायची कँडी वाळत. जास्त आपल्याला जवळ नाही घालायची, कारण की मोकळी मोकळी वाळू घातल्याने काय होईल, एक तर आपली कँडी लवकर वाळल्या जाईल त्याकरता. आणि वाळल्यानंतर बघा आवळा कँडी किती कमी झालेली आहे वाळू. सेम अशाच पद्धतीनं तुम्ही आवळा कँडी वाळू घाला आणि 1 दिवसाचं ऊन द्या आवळा कँडीला. तरच आपली आवळा कँडी छान प्रकारे वाळल्या जाईल आणि 1 वर्षाकरता की नाही ही आवळा कँडी स्टोअर होईल. 1 वर्षाकरता तुम्ही आरामशीर ही आवळा कँडी स्टोअर करू शकता. आता जी आपण स्टार्टिंगला 3 टेबलस्पून साखर पावडर साईडला ठेवलं होतं ना, आता आपल्याला ते लागणार आहे. तर आता छान प्रकारे आवळा कँडी वाळलेली आहे. मी छान प्रकारे ऊन दिलेलं आहे कँडीला. आता जी आपण ती साखर ठेवली होती ना, अशी चाळणीनं की नाही त्या कँडीवर की नाही छान चाळून घ्यायची. चाळणीनं चाळल्याने काय होईल की एक तर साखर सर्व त्या कँडीला लागलं जाईल त्याकरता. आता मी छान प्रकारे मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता ती पावडर साखर त्या कँडीमध्ये छान प्रकारे मिक्स झालेली आहे. आता ही कँडी की नाही तुम्ही 1 वर्ष एका डब्यामध्ये, एका कॅरी बॅगमध्ये भरून की नाही एन्जॉय करू शकता. छान प्रकारे ही कँडी 1 वर्ष राहते. मी नेहमीच ही कँडी घरी करत असते, पण मला वाटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.